सोलापुरातील माजी महापौर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते महेश कोठे यांचं अकाली निधन झालेलं आहे आणि त्यांचं जे पार्थिव शरीर आहे ते खास लखनौ येथून विमानानं सोलापूरच्या विमानतळावर उतरेल आणि त्यानंतर अंत्यदर्शनासाठी सोलापूरच्या या जुन्या विडी घरकुल परिसरात असलेल्या संभाजीराव शिंदे विद्यामंदिरमध्ये अंत्यदर्शनाची सोय करण्यात येणार आहे। दरम्यान आपण सध्या संभाजीराव शिंदे विद्यामंदिरमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी अंत्यविधीची सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे। अण्णांचं जे पार्थिव शरीर ज्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे त्या ठिकाणी फुलांची सजावट केली जात आहे। भजनी मंडळ देखील आलेलं आहे आणि एकंदरीत घरकुल मधील जे नागरिक आहेत, अण्णांना चाहणारे लोक आहेत ते या ठिकाणी हळूहळू येत आहेत। अजून तरी लखनौ येथून विमान उडालेला नाहीये। जवळपास 10:30 वाजता लखनौ येथून एअर अँब्युलन्स उडेल आणि ते थेट सोलापूरच्या विमानतळावर येईल आणि तेथून जवळपास 12:30 वाजेपर्यंत त्याचं पार्थिव शरीर जे आहे ते संभाजीराव शिंदे विद्यामंदिरच्या याच प्रांगणामध्ये ठेवलं जाणार आहे आणि घरकुल वासियांसाठी, शहरातील नागरिकांसाठी अंत्यदर्शनाची सोय या ठिकाणी केली जाणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्यांचे पार्थिव शरीर ज्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे त्या ठिकाणी सर्व तयारी सुरू आहे। अनेक लोक या ठिकाणी जमण्यास सुरू केलेले आहे आणि एकंदरीत महेश अण्णा कोठे यांच्या निधनाने आभार व्यक्त केला जात आहे आणि पार्थिव शरीर या संभाजीराव शिंदे विद्यामंदिरच्या प्रांगणात ठेवलं जाणार आहे आणि तयारी देखील पूर्ण झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत माझे सहकारी साका आणि मी अकबर बागवान, लोकप्रतिनिधी सोलापूर।